तुम्हाला माहिती आहे का, काहीतरी झटपट बनवायचं असेल तर ही रेसिपी सगळ्यात मस्त आहे। त्यासाठी कढईमध्ये 2 कप पाणी टाकलं, चवीनुसार मीठ, कुटलेली लाल मिरची, कोथिंबीर, थोडंसं तेल, चिमूटभर खायचा सोडा टाकायचा, पाण्याला उकळी आणायची। उकळी आल्यानंतर त्यामध्ये पाऊण कप रवा टाकून घेतला। रवा छान असा गरगर फिरून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये गुटळीही झालेली नसली पाहिजे। आणि जोपर्यंत कढईला सोडत नाही, त्याचा गोळा तयार होत नाही, तोपर्यंत त्याला शिजून घ्यायचं। हे पहा, इथपर्यंत झाल्यानंतर ताटामध्ये टाकून द्यायचं। त्यावर वरून थोडंसं तेल टाकलं आणि छान असं चुरून घ्यायचं। हे पहा, चूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याचे गोळे उचलायचे आणि त्याला मेदूवड्यासारखा आकार देऊन घ्यायचा। आता हे मेदूवडे तुम्ही अगोदरच करून फ्रीजमध्ये स्टोअर जर केले तर 1-2 दिवस आरामशीर राहतात आणि जेव्हा तुम्हाला खायचे ना, तेव्हा कडकडीत तेलामध्ये छान असे तळून घ्या। उलट पुलट करून थोडे लालसर होईपर्यंत मस्त असे हे तळून घ्यायचे आहेत। अजिबात तेलकट होत नाही, चवीलाही खूप मस्त लागते आणि अगोदर बनवलेले असल्यानं कधीही तुम्ही हे बनवू शकता। एकदम कुरकुरीत असा हा मेदूवडा झालेला आहे। पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।